नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळची वेळ आणि पुरी भाजीचा बेत होता. समर्थाची फरमाईश होती, मम्मी पुरी भाजी कर. त्यामुळे छान छान अशा पुऱ्या केल्या आणि आमच्यासाठी थोडेसे पुलके पण केले, कारण आम्हाला दोघाला तेलकट आवडत नाही. समर्थला मात्र पुऱ्या खूप आवडतात, म्हणजे पुरी भाजी खूप आवडते. बाहेर जरी तो कुठे गेला ना तरी पुरी भाजीच खातो, असं असतं त्याचं. त्यामुळे त्याच्यासाठी पुऱ्या केल्या. आणि कसं असतं बघा, घरामध्ये स्वयंपाक 3 माणसाचा करायचा, 4 माणसाचा करायचा म्हटलं की 2 जणांचं वेगळं आणि 2 जणांचं वेगळं असं असतं बघा. तर आमच्याकडं सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं. 3 माणसाचा स्वयंपाक पण तेवढ्यातच वेगवेगळे प्रकार केले जातात. भाजी वगैरे करून घेतली. इकडे पुऱ्या राहिल्या होत्या थोड्याशा. आधी पुलके करून घेतले आमच्या दोघांना आणि त्यानंतर पुऱ्या करून घेतल्या. आता पुरी भाजीचा बेत म्हणल्यानंतर पापड तर आलेच. तर हे पापड बघू शकताय तुम्ही, विकतच्या पापडासारखे तुम्हाला दिसत असतील, पण हे विकतचे नाही आहेत, हे घरी केलेले आहेत. घरी केलेले म्हणजे आपण डाळ वगैरे सगळं म्हणजे आपलं घरचंच आहे, फक्त मशीनवरती बनवून आणलेले आहेत. तर खूपच सुंदर छान पापड झालेले आहेत बघा. आणि अगदी विकत्रीच्या पापडासारखी चव पण खूप तशीच आहे. तर मी काय करते, आता 2 वर्ष झालं जसं गावी आले ना, तसं मी विकतच म्हणजे असे बनवून घेते पापड. बनवून म्हणजे आमची इथे एक मशीन आहे, त्या मशीनवरती हे पापड बनवले जातात. माझ्या मावशीकडं मशीन आहे. तर तिच्याकडे गेलं, पीठ घेऊन जायचं आणि मसाला घेऊन जायचा आणि असे पापड बनवून आणायचे, किंवा तिथं ठेवून जरी आलं तरी तिचं ती बनवून ठेवते, असं आहे. तर त्यानंतर काकडी, कांदा हे तर पाहिजे. संध्याकाळी शक्यतो आम्ही कांदा खात नाही, पण पुरी भाजीचा बेत होता त्यामुळे कांदा थोडासा घेतला. तर बघा, सागर संगीत जे जेवण असतं ना, आमच्याकडं समर्थ आल्यानंतरच संध्याकाळचं जेवण असं असतं. नाहीतर आमच्याकडं संध्याकाळचं जेवण फक्त भाकरी करणं, काहीतरी भाजी करणं एवढंच असतं. समर्थ नसल्यामुळे आम्हाला दोघालाही जास्त काय असं वेगळं करावंसं वाटत नाही, खावंसं वाटत नाही. समर्थ आला की आमच्या घरामध्ये सगळं मग असं वेगळं वेगळं प्रकार बनले जातात, किंवा जो कुठला तो त्याला आवडतो प्रकार तो आमच्याकडं बनला जातो. खरंच बघा, मुलाशिवाय घराला घर पण नाही आणि आईवडील मुलाशिवाय अपुरे असतात. तर समर्थ आला होता त्यामुळे त्याच्यासाठी पुरी भाजी केली. हे सगळं सायास केला. नाहीतर आमचा संध्याकाळचा स्वयंपाक साधा सिंपलच असतो, भाकरी करणं, किंवा सकाळची जरी कधी कधी भाजी शिल्लक असते तर हे सुद्धा म्हणतात, राहू दे भाकरीच कर फक्त. तर असं काहीसं आमचं संध्याकाळचं जेवण असतं रोजचं. समर्थ आल्यानंतर मात्र आमच्या घरामध्ये खूप गोंधळ वगैरे असतो. जेवण सगळ्यांना वाढून दिलं, त्यानंतर मग सगळा किचन वाटा आवरून घेतला. माझ्या जीवाला काही चैन पडत नाही. हे सगळं आवरल्याशिवाय मी काय झोपायला जात नाही. जेवण वगैरे झालं, भांडे घासून घेतली, किचन वाटा धुवून घेतला, तेव्हा माझं सगळं काम झालं. आणि आत्ता कुठं मग मला झोपायला भारी वाटतं बघा. संध्याकाळचं काही केलं तरी मी किचन आवरल्याशिवाय झोपायला अजिबात जात नाही. कारण बघा, सकाळी जर असं टापटीप किचन असेल ना, आपल्याला बघायला फार आवडतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.